नमस्कार, मी डॉक्टर मोनाली संदीप कुमार साळुंखे. आजच तुमची संयुक्त पूर्वपरीक्षा पार पडलेली आहे. आय होप सर्वांना पेपर छानच गेलेला असेल. या निमित्ताने आपण आजच्या प्रश्नपत्रिकेमध्ये विचारले गेलेल्या विज्ञान या विषयातील प्रश्नांचं ॲनालिसिस करणार आहोत. यातील संभाव्य उत्तरं काय असणार आहेत याचं आपण थोडक्यात विश्लेषण या व्हिडिओमध्ये करणार आहोत. तर आपण सुरुवात करणार आहोत पहिल्या प्रश्नापासून. हा प्रश्न आहे, जर्मन सिल्वर हा मिश्र धातू खालील धातूंच्या मिश्रणातून तयार होतो आणि त्यासाठी हे 4 पर्याय इथे उपलब्ध आहेत. आपण द्रव्याची संकल्पना, मापन व रासायनिक वर्गीकरण यामध्ये 282 पान क्रमांकावर संमिश्रांचा अभ्यास केलेला आहे. संमिश्रांबद्दल सर्व महत्त्वाचे इम्पॉर्टंट पॉईंट्स आपण दिलेले आहेत आणि त्यानंतर लगेचच संमिश्रांची काही उदाहरणं आणि त्यांचे उपयोग आपण घेतलेले आहेत. यामध्ये ब्रास, बांज, जर्मन सिल्वर, रोल गोल्ड, गन मेटल वगैरे वगैरे सगळे एक्झाम्पल्स आहेत. याच्यातलं जर्मन सिल्वर आहे त्यात स्पेसिफिकली आपण म्हटलेलं आहे की नावात जरी जर्मन सिल्वर म्हणजे सिल्वर हा पॉईंट असला, म्हणजे सिल्वर हे नाव असलं तरी यात चांदी नसते. हे लक्षात ठेवायचं आहे. याचा उपयोग विमानाचे पंख तयार करण्यासाठी केला जातो आणि या संमिश्रामध्ये साधारणतः जे घटक पदार्थ असतात ते Cu, Zn आणि Ni म्हणजे कॉपर, झिंक आणि निकेल हे असतात. तर आपण प्रश्नामध्ये पुन्हा बघूयात आणि त्यातले ऑप्शन्स पुन्हा चेक करून बघूयात. त्याच्यात Cu, Zn आणि Ni असलेला पर्याय आहे पर्याय क्रमांक 2, म्हणून या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. आता आपण पुढचा प्रश्न बघणार आहोत. साधारणपणे पोरीफेरामध्ये गॅमेट्स कशामुळे तयार होतात? गॅमेट्स म्हणजे मेल आणि फिमेल गॅमेट्स जे रिप्रोडक्शनसाठी महत्त्वाचे असतात. तर पोरीफेरा हा संघ सगळ्यात सुरुवातीला आपण प्राणी वर्गीकरण करताना अभ्यासत असतो. संघ पोरीफेरा जो आहे त्याची वैशिष्ट्ये आहेत काही महत्त्वाची. यांच्या शरीरावर छिद्र असतात आणि स्पॉन्जेस या संघाला रिप्रेझेंट करत असतात. मी बऱ्याच वेळा तुम्हाला सांगते आणि आताही आपलं जे ॲप लॉन्च झालेलं आहे त्या ॲपमध्ये तुम्हाला स्पेसिफिकली मी याबद्दल काही महत्त्वाचे गिफ्ट्स आणि व्हिडिओसुद्धा दाखवलेले आहेत. यामध्ये मी तुम्हाला हे सगळे महत्त्वाचे पॉईंट्स व्हिडिओच्या साहाय्याने समजून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि यात आपण बघितलेलंच आहेत की अत्यंत जुने म्हणजे मोस्ट प्रिमिटिव्ह ॲनिमल्स म्हणून ओळखले जातात. यांचं शरीर संघटन जे आहे ते सेल्युलर लेव्हलचं असतं. ते असिमेट्रिकल असममिती दाखवतात, असममितीय असतात, डिप्लोब्लास्टिक असतात, असिलोमेट्स असतात. पेशीच्या आत पचन संस्था म्हणजे पेशीच्या आत यांचं साधारणतः पचन होत असतं. आणि त्यानंतर आपण जेव्हा इतर वैशिष्ट्यांकडे जातो तेव्हा त्या संघाचे महत्त्वाचे वैशिष्ट्य आपण एक्सप्लेन तिथे करत असतो. याच्यामध्ये आपण खास करून पहिला पॉईंट जो बघतो तो आहे की हे साधारणतः अत्यंत जुने म्हणजे मोस्ट प्रिमिटिव्ह बहुपेशीय प्राणी आहेत आणि याला रिप्रेझेंट करणारा जो ॲनिमल आहे तो आहे स्पॉन्ज. म्हणून स्पॉन्जबद्दल आपण अधिक माहिती या संघाअंतर्गत घेत असतो. आणि त्यानंतरचा आणखी एक महत्त्वाचा पॉईंट आपण इथे अभ्यासलेला आहे. यांच्यात आर्किओसाइट्स नावाच्या पुनरुत्पादनक्षम पेशी असतात. त्या टोटीपोटेंट असतात. टोटीपोटेन्सी तुम्हाला माहिती आहे, स्टेम सेल्स ज्या असतात कुठल्याही त्या टोटीपोटेंट असतात. टोटीपोटेंट म्हणजे क्षमता, कुठल्याही प्रकारच्या सेल्स तयार करण्याची क्षमता त्यांच्यामध्ये असते आणि त्या म्हणूनच अंडपेशी आणि शुक्राणुपेशी तयार करू शकतात. हे या संघाचं महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणून गणलं जाऊ शकतं. ओके, यांच्यात वॉटर वेस्क्युलर सिस्टीम्स असतात. हा पण एक महत्त्वाचा पॉईंट आपण अभ्यासलेला आहे. आणि आर्किओसाइट्स नावाच्या महत्त्वाच्या पुनरुत्पादनक्षम पेशी असतात. हे सुद्धा महत्त्वाचं वैशिष्ट्य आपण संघ पोरीफेरामध्ये अभ्यासलेलं आहे. जेव्हा आपण संघ पोरीफेरा आपल्या कोर्स अंतर्गत अभ्यासतो तेव्हा तुम्हाला आर्किओसाइट्स मी वेगवेगळ्या व्हिडिओजद्वारे दाखवलेले आहेत. यांच्यात आर्किओसाइट्स नामक पुनरुत्पादन पेशी असतात संघ पोरीफेरामध्ये आणि त्या साधारणतः कुठे असतात तर हा समजा जो स्पॉन्ज आहे त्या स्पॉन्जचं हे जे आउटर लेयर आहे त्या आउटर लेयरला पुन्हा आपण या पद्धतीने एनलार्ज करून बघितलं तर साधारणतः या ठिकाणी ह्या आर्किओसाइट्स असतात अँड दे आर टोटीपोटेंट. दे हॅव कपॅसिटी टू डिव्हाइड आणि कुठल्याही प्रकारच्या पेशी तयार करण्याची त्यांच्यात कपॅसिटी असते म्हणून त्या अंडपेशी आणि शुक्राणुपेशी तयार करू शकतात. तर या आर्किओसाइट्स नामक पेशी ज्या असतात त्या पुनरुत्पादन पेशी या संघ पोरीफेरामध्ये असतात आणि ते त्यांचं अत्यंत महत्त्वाचं वैशिष्ट्य असतं. म्हणून या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे आर्किओसाइट्स पर्याय क्रमांक 2. पुढचा प्रश्न आपण बघणार आहोत. तापमानातील प्रत्येक 1 डिग्री वाढीसाठी हवेतील ध्वनीचा वेग डॅश डॅश सेंटीमीटर पर सेकंदने वाढतो. आता इथे आपल्याला एकक लक्षात असणं महत्त्वाचं आहे. बऱ्याच वेळा आपल्याला बाय हार्ट असतात काही व्हॅल्यूज, पण त्याच्यामध्ये आपण जर एककाकडे लक्ष दिलं नाही तर तिथे कन्फ्युजन होण्याची शक्यता असते. तर आपल्या पुस्तकात फिजिक्समधल्या ध्वनी या चॅप्टर अंतर्गत 476 पान क्रमांकावर आपण ध्वनीचा वायूमधील वेग या टॉपिक म्हणजे या पॉईंट अंतर्गत बघितलेला आहे की वायूतील ध्वनीचा वेग हा वायूच्या भौतिक स्थितीवर अवलंबून असतो.
म्हणजे एखाद्या माध्यमातील ध्वनीचा वेग हा त्या माध्यमाच्या भौतिक स्थितीवर अवलंबून असतो आणि भौतिक स्थितींमधील वायूचं तापमान, वायूची घनता, वायूचा रेणुभार या गोष्टींचा ध्वनीच्या वेगावर परिणाम होतो. त्यातलं तापमान हा पॉईंट जर आपण बघितला तर त्यात आपण एक्स्पेशली म्हटलेलं आहे की वायूमधील ध्वनीचा वेग हा माध्यमाच्या तापमानाच्या वर्गमुळाशी समानुपाती असतो. त्यानंतर आपण त्याच्याशी संबंधित काही महत्त्वाचे पॉईंट्स तिथे दिलेले आहेत आणि सगळ्यात शेवटी म्हटलं की 1 डिग्री सेल्सिअसने तापमान वाढल्यास ध्वनीचा वेग 0.61 मीटर पर सेकंद एवढ्याने वाढतो. किती? 0.61 मीटर पर सेकंड. आणि आपल्याला प्रश्नात विचारलेला आहे सेंटीमीटर पर सेकंड, म्हणून 0.61 मीटर पर सेकंड म्हणजेच 61 सेंटीमीटर पर सेकंड. म्हणून या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. 3 is the right option for this question. Now we'll go ahead with the next question. Before that, I would like to announce one important thing here. मला हे सांगायला अत्यंत आनंद होतोय की सध्या अलीकडेच म्हणजे 2 महिन्यापूर्वीच माझं सायन्सचं ॲप लॉन्च झालेलं आहे. माझ्या सायन्स ऑल इन वन या पुस्तकाच्या प्रकाशनानंतर अनेक विद्यार्थ्यांची मागणी होती की यातले सर्व टॉपिक्स मी स्वतः शिकवावेत आणि ही प्रतीक्षा आता संपलेली आहे. या ॲपमध्ये साधारणतः 120 तासापेक्षा जास्त व्हिडिओज रेकॉर्ड झालेले आहेत. आत्ता तर 200 एवढी त्यांची संख्या आहे. यात जीवशास्त्र, भौतिकशास्त्र आणि रसायनशास्त्र असे 3ही विषय कव्हर केलेले आहेत आम्ही. यात अनेक 3D रोटेटिंग इमेजेसचा आम्ही उपयोग केलेला आहे, वेगवेगळ्या व्हिडिओजचा उपयोग केलेला आहे. पुस्तकात एक्सप्लेन करू शकल्या नसलेल्या काही महत्त्वाच्या गोष्टीसुद्धा मी या कोर्सेसमध्ये एक्सप्लेन केलेल्या आहेत. वेगवेगळे कोर्सेस मी लॉन्च केलेले आहेत तिथे. यात 45पेक्षा जास्त टॉपिक्स आम्ही हाताळलेले आहेत. अपलोडेड जे व्हिडिओज आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला सर्व प्रकारच्या 3D रोटेटिंग डायग्राम सहित इतर महत्त्वाच्या स्किल्ससुद्धा वापरलेल्या दिसतील. प्रत्येक टॉपिकवर किमान 2 टेस्ट आम्ही यात अपलोड करण्याचा प्रयत्न केलेला आहे. रादर अपलोड केलेले आहेत ते आता. अनेक महत्त्वाच्या परीक्षाभिमुख संकल्पनांवर आम्ही भर दिलेला आहे आणि त्या दृष्टीने तयारीसुद्धा करून घेतलेली आहे विद्यार्थ्यांकडून. आणि तुम्ही याला प्रचंड प्रतिसाद दिल्याबद्दल थँक्यू सो मच. आणि आज ज्या ॲपमधून मला वेगवेगळ्या मुलांकडून वेगवेगळ्या पद्धतीने मेसेजेस आले त्या मेसेजेसला वाचून मला खूप आनंद झालेला आहे. तुम्हाला या कोर्सचा या पद्धतीने फायदा व्हावा यासाठीच मी हे प्रयत्न केलेले होते आणि आज त्याचं सार्थक होताना मला दिसतं आहे. तर हे आजच ॲप डाउनलोड करा तुम्ही. खाली ही लिंक दिलेली आहे. याशिवाय डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण तुम्हाला ही लिंक अवेलेबल आहे. अधिक माहितीसाठी तुम्ही या नंबरवर कॉन्टॅक्ट करू शकता. याशिवाय आम्ही याच कोर्समध्ये म्हणजे या आमच्या ॲपमध्ये PYQ कंबाईन मागील वर्षाच्या प्रश्नांचं विश्लेषण असणारा एक कोर्ससुद्धा ॲड केलेला आहे. अलीकडे कंप्लीट बायोलॉजीचा सेपरेट कोर्स ॲड केलेला आहे. यानंतर सामान्य विज्ञान सराव प्रश्नपत्रिकेचा सुद्धा कोर्स ॲड केलेला आहे. आणि याशिवाय सुद्धा जे ॲडिशनल पॉईंट्स तुम्हाला आता आयोगाने तुमच्या मेन्स या करिक्युलममध्ये ॲड केलेले आहेत. फॉर एक्झाम्पल रिमोट सेन्सिंग म्हणा, एरियल फोटोग्राफी म्हणा, याशिवाय GIS GPS सिस्टीम्स म्हणा आणि याचबरोबर इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीसारखे काही महत्त्वाचे जे पॉईंट्स रिसेंटली ॲड झालेले आहेत त्याच्यावर सुद्धा 50%पेक्षा जास्त काम झालेलं असून लवकरच हा सुद्धा कोर्स तुमच्यासाठी उपलब्ध केला जाणार आहे. या कोर्समध्ये मी टाकलेल्या ॲडिशनल इन्फॉर्मेशनचा तुम्हाला सगळ्यांना फायदा झाल्याबद्दल मला आज खूप आनंद होत आहे आणि तुम्हाला पुढच्या तुमच्या भावी अभ्यासासाठी किंवा भविष्यासाठी माझ्याकडून ऑल द बेस्ट. आपण पुन्हा येऊयात या प्रश्नाकडे. विशिष्ट उष्णतेचे CGS प्रणालीतील एकक डॅश डॅश हे आहे असा हा प्रश्न आहे. आपल्या पुस्तकात उष्णता या फिजिक्सच्या चॅप्टरमध्ये 597 पान क्रमांकावर विशिष्ट उष्माधारकता स्पेसिफिक हीट कॅपॅसिटीमध्ये आपण म्हटलेलं आहे की एखाद्या पदार्थाच्या एकक वस्तुमानाचं तापमान 1 एककने वाढण्यासाठी लागणारी उष्णता किंवा त्याच पदार्थाचं एकक वस्तुमानाचं तापमान 1 एककने कमी करण्यासाठी लागणारी उष्णता म्हणजे त्याची विशिष्ट उष्माधारकता असते. आणि हे जे विशिष्ट उष्माधारकता असते तिचं SI एकक जूल प्रति किलोग्रॅम प्रति केल्व्हिन हे असतं. शिवाय जूल प्रति ग्रॅम प्रति डिग्री सेल्सिअस हे एकक सुद्धा काही वेळा वापरलं जातं. आणि MKS पद्धतीमध्ये किलो कॅलरी पर kg डिग्री सेल्सिअस व CGS पद्धतीमध्ये कॅलरी पर ग्रॅम डिग्री सेल्सिअस ही एककं सुद्धा इथे वापरली जातात. हे आपण स्पष्ट इथे म्हटलेलं आहे. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 कॅलरीज पर ग्रॅम डिग्री सेल्सिअस. कॅलरीज पर ग्रॅम डिग्री सेल्सिअस जे आहे ते या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. म्हणून इथे आपल्याला ऑप्शन नंबर 2 इज द राईट आन्सर फॉर दिस क्वेश्चन असं म्हणता येईल. ओके. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे विद्युत धारेने विद्युत रोधकात खर्च केलेली शक्ती कशाच्या प्रमाणात असते. तर याच्याशी संबंधित
आपल्या फिजिक्स या चॅप्टरमध्ये विद्युतधारा विभवांतर याच्याशी संबंधित 562 पान क्रमांकावर आपण एक्सप्लेनेशन दिलेलं आहे विद्युत शक्ती या पॉईंट अंतर्गत. तर कार्य करण्याच्या दराला शक्ती म्हणतात. एकक कालावधीत विद्युत ऊर्जेच्या सहाय्याने घडून येणाऱ्या कार्याला विद्युत शक्ती म्हणतात, पॉवर. आणि पॉवरचं विविध सूत्र जे आहेत ते आपण व्हिडिओमध्ये ऑलरेडी सरांनी तुम्हाला हे सगळं एक्सप्लेन करून सांगितलेलं आहे. आता लेटेस्ट PYQ सिरीजमध्ये सुद्धा तुम्हाला 2 वेळा मी याबद्दल एक्सप्लेन केलेलं होतं की ही जी पॉवर आहे त्याचे विविध सूत्र जे आहेत ते आपण कशा पद्धतीने मांडू शकतो. त्याच्यातलं पहिलं सूत्र आपण मांडलं आहे, पॉवर इज इक्वल टू I²R. हा I² जो आहे तो इथे लक्षात ठेवायचा आहे. R म्हणजे रेजिस्टन्स, ओके. आणि हा विद्युतधारा म्हणजे करंट. तर स्क्वेअर ऑफ द करंट इन द रेजिस्टन्स हे याचं राईट आन्सर असणार आहे. विद्युतरोधकातील विद्युतधारेचा वर्ग. विद्युतरोधकातील विद्युतधारेचा वर्ग आहे तो आपण शक्ती यासाठी एक्सप्रेस करतो आहे इथे. तर विद्युतधारेने विद्युतरोधकात खर्च केलेली शक्ती ही विद्युतरोधकातील विद्युतधारेच्या वर्गाच्या प्रमाणात असते. आणि म्हणून दॅट्स वाय द राईट आन्सर ऑप्शन फॉर दिस क्वेश्चन इज ऑप्शन नंबर 1. पर्याय क्रमांक 1 हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. त्यानंतर आपण पुढच्या प्रश्नाकडे वळणार आहोत. डांग्या खोकला हा आजार कोणत्या जीवाणूच्या संसर्गामुळे होतो? वुफिंग कफ म्हणतात त्याला. आपण आपल्या पुस्तकात बायोलॉजी या टॉपिक अंतर्गत मानवी आरोग्य व रोग हे चॅप्टर जे आहे त्यात 140 पान क्रमांकावर सर्व जीवाणूजन्य आजार दिलेले आहेत. त्यात पर्ट्युटिस यालाच डांग्या खोकला म्हणतात असं आपण म्हटलेलं आहे. तर पर्ट्युसिस पुढच्या वेळी तुम्हाला हा प्रश्न विचारला जाऊ शकतो. डांग्या खोकल्याला पर्ट्युसिस म्हणतात. पर्ट्युसिस का नाही त्यांनी दिलेलं आहे? कारण बोर्टेडेला पर्ट्युसिस हे नाव त्याच्यावरून पडलेलं आहे, म्हणून तुम्हाला गेस करायला ते इझी झालं असतं, म्हणून त्यांनी डांग्या खोकला दिलेला आहे. तरी इंग्लिशमध्ये त्यांनी दिलेलंच असेल, पण इंग्लिशमध्ये पण वुफिंग कफ त्यांनी दिलेलं आहे, पर्ट्युसिस दिलेलं नाही आहे, ओके. तर याच्यासाठीचा जीवाणू आहे बोर्टेडेला पर्ट्युसिस. तर बोर्टेडेला पर्ट्युसिस हा इथे पॉझिटिव्ह एजंट आहे डांग्या खोकल्याचा, वुफिंग कफचा, ज्याला आपण पर्ट्युसिस असंही म्हणतो. याचं माध्यम आहे द्रवबिंदू. म्हणजे जे वुफिंग कफ्स असतात त्या कफ्समधून जे एरोसोल्समधून ह्या ड्रॉपलेट्स जातात, त्या ड्रॉपलेट्स जर दुसऱ्या व्यक्तीच्या तोंडात, नाकात किंवा इतर कोणत्याही ओपनिंग्स मार्फत आतमध्ये गेले तर यातून जीवाणू दुसऱ्याच्या शरीरात प्रवेश करतो. याच्यात लक्षणं आहे श्वास घेताना खोकला येणे, खोकताना खरखर आवाज येणे. प्रतिबंधात्मक उपाय आहेत काही व्हॅक्सिन्स आणि औषधोपचार आहे इरिथ्रोमायसिन हे अँटीबायोटिक, ओके. तर याचं आन्सर काय आहे? बोर्टेडेला पर्ट्युसिस. इथं त्यांनी इन्फेक्टिव्ह एजंट किंवा पॉझिटिव्ह एजंट विचारलेला आहे, तर दॅट इज बोर्टेडेला पर्ट्युसिस. म्हणून राईट आन्सर फॉर दिस क्वेश्चन विल बी ऑप्शन नंबर 2. सो विल गो अहेड विथ द नेक्स्ट क्वेश्चन. खालीलपैकी कोणते जीवनसत्व ऑक्सिडेशन प्रतिबंध करणारे आहेत? आता ज्यांनी माझा हा कोर्स घेतलेला आहे त्यांना एक गोष्ट लक्षात येईल, व्हिटॅमिन C आणि व्हिटॅमिन E या दोघांसाठी मी ऑक्सिडेशन सांगितलेलं होतं. आता इथे व्हिटॅमिन C या ऑप्शनमध्ये आहेत का? नाही. उरला कुठला? व्हिटॅमिन E. बघा, आता आपण बघणार आहोत आपल्या पुस्तकात जैवरेणू बायोमॉलिक्युल्स या टॉपिक अंतर्गत 212 पान क्रमांकावर व्हिटॅमिन E बद्दल आपण मुख्य कार्य जी घेतली होती त्यात मी तुम्हाला सांगितलं होतं की पेशीतील चयापचय क्रिया सुरळीत ठेवणे अँटीऑक्सिडंट प्रॉपर्टी असते यांची. अँटीऑक्सिडंट प्रॉपर्टी म्हणजे काय? जो नेसंट ऑक्सिजन आपल्या शरीरातल्या इतर बायोमॉलिक्युलर प्रोसेसेस तयार होतो तो नेसंट ऑक्सिजन अत्यंत रिॲक्टिव्ह असतो आणि तो कंटिन्युअसली इतर केमिकल रिॲक्शन बरोबर रिॲक्ट होतो आणि त्या केमिकल रिॲक्शनमध्ये अडथळा आणतो. हा जो नेसंट ऑक्सिजन असतो तो नेसंट ऑक्सिजन कुठेतरी त्याला स्टॉप करण्यासाठी अँटीऑक्सिडंट्स महत्त्वाचे असतात, जे आपल्याला विविध फळांमधून किंवा व्हेजिटेबल्समधून मिळत असतात. आणि हा नेसंट ऑक्सिजन जितक्या लवकर नॉन रिॲक्टिव्ह होईल तितकं तो आपल्या शरीरातल्या इतर केमिकल रिॲक्शनवर आघात करणं कमी होतं आणि त्यामुळे आपल्या शरीरातील इतर बायोलॉजिकल प्रोसेसेस व्यवस्थित पार पडतात. आणि म्हणून हा नेसंट ऑक्सिजन जो आहे त्याची रिॲक्टिव्हिटी कमी करण्यासाठी जे अँटीऑक्सिडंट्स आपल्या शरीरात तयार केले जातात ते विथ द हेल्प ऑफ व्हिटॅमिन E तयार केले जातात. तर व्हिटॅमिन C सुद्धा अँटीऑक्सिडंट प्रॉपर्टी असते व्हिटॅमिन Cची, पण तो पर्यायात नाही आहे. म्हणून इथे व्हिटॅमिन E हा एकच पर्याय इथे उपलब्ध आहे. म्हणून दॅट इज द इझी वे टू आयडेंटिफाय द राईट व्हिटॅमिन फॉर दिस क्वेश्चन. म्हणून इथे जीवनसत्व E हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. ऑप्शन 3 इज राईट ऑप्शन फॉर दिस क्वेश्चन. ऑल राईट, आपण आता पुढचा प्रश्न बघणार आहोत. मिओसिसच्या टप्प्याचे योग्य क्रम कोणता आहे? मिओसिसचा टप्पा म्हणजेच काय? सेल डिव्हिजनशी संबंधित आहे हा टॉपिक. आपण सेल चॅप्टर नंतर लगेचच आपल्या पुस्तकात सेल डिव्हिजन हा महत्त्वाचा पॉईंट कंटिन्यू केलेला आहे. इट इज व्हेरी व्हेरी हार्ड टॉपिक. याच्यासाठी आपल्याला स्पेसिफिकली वेगवेगळ्या व्हिडिओजच्या माध्यमात थ्रू याला अभ्यासायचं आहे. तर
पेशी व पेशी विभाजनामध्ये आपण पेशी विभाजन हा टॉपिक जेव्हा बघतो त्याच्यामध्ये आपण सूत्री विभाजन आणि अर्धसूत्री विभाजन हे त्याचे 2 पॉईंट्स बघतो. सूत्री विभाजनामध्ये एक आंतरप्रावस्था असते ज्याच्यात G1 फेज, G2 फेज, M फेज, S फेज वगैरे असतात बघा. त्यानंतर सूत्री विभाजन सुरू होतं. सूत्री विभाजनामध्ये आधी केंद्रकाचं विभाजन होतं, म्हणजे ही जी सेल आहे त्या सेलमध्ये हा जो DNA आहे या सेलपासून जर 2 सेल तयार करायच्या असतील, पेशी विभाजन करायचं असेल तर या सेलपासून 2 सेल तयार होताना ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत या सेलच्या दुप्पट कराव्या लागतील, बरोबर. तर इथे सगळ्यात सुरुवातीला हा जो DNA असतो म्हणजे क्रोमोझोम्स असतात ते दुप्पट होतात. बाकी जे दुप्पट झालेल्यांपैकी 23 गुणसूत्रांच्या जोड्या ज्या असतात ते वाटल्या जातात, म्हणजे इथे बाकी 23 गुणसूत्रांच्या जोड्या, इथे बाकी 23 गुणसूत्रांच्या जोड्या नेल्या जातात. म्हणजे इथे DNA रेप्लिकेशन होऊन ह्या गुणसूत्रांच्या जोड्या दुप्पट होतात. काही इथे जातात आणि काही म्हणजे 23 विच आर रिक्वायर्ड फॉर दॅट सेल टू सर्वाईव्ह. तर हे 23 इथे जातात, हे 23 इथे जातात. त्यानंतर हे जे पेशीमध्ये सायटोप्लाझम आहे, गोल्गी ॲपरेटस आहे, सेंट्रोझोम्स आहेत, व्हॅक्युअल्स आहेत, लायसोझोम्स आहेत, ऑल दोज इम्पॉर्टंट पार्ट्स ऑफ दॅट सेल ते पुन्हा डुप्लिकेट होतात म्हणजे ते डबल होतात. आता मायटोकॉन्ड्रिया इथे डबल होईल, एक मायटोकॉन्ड्रिया इथे जाईल, एक मायटोकॉन्ड्रिया इथे जाईल. त्यानंतर एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम डबल होतील, रफ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम, स्मूथ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम, गोल्गी ॲपरेटस डबल होतील, एक इथे जाईल, एक इथे जाईल. सायटोप्लाझम डबल होईल, दुप्पट होईल, एक थोडं सायटोप्लाझम इकडे, म्हणजे जितकं रिक्वायर्ड आहे तितकं इकडे आणि तितकं इकडे. तर ही प्रोसेस आहे, आंतरप्रावस्था सुरू होते, म्हणजे सेल ॲक्च्युअल त्या पोझिशनमध्ये जाते की तिला जेव्हा डिव्हाइड व्हायचं असतं. सूत्री विभाजन होतं म्हणजे आधी हा DNA डिवाइड होतो, म्हणजे केंद्रकाचं विभाजन होतं, त्याच्यात पूर्वावस्था असते, त्याच्यात काय होतं ते पुस्तकात तुम्ही वाचा. नंतर मध्यावस्था असते, नंतर पश्चावस्था असते आणि नंतर अंत्यावस्था असते. आणि त्यानंतर हे आतमधलं केंद्रक डिवाइड झाल्यानंतर मग पेशी द्रव्याचं विभाजन होतं, म्हणजे हे गोल्गी ॲपरेटस, सायटोप्लाझम वगैरे वगैरे, आणि या पद्धतीने ते 2 सेलमध्ये टाकलं जातं. त्यानंतर अर्धसूत्री विभाजन कशात घडून येतं? आपल्या ज्या रिप्रोडक्टिव्ह सेल्स असतात त्यांच्यामध्ये. कुठल्या सेल्स असतात? स्त्री प्रजनन संस्थेमध्ये ओव्ह्यूम असतो म्हणजे अंडपेशी असते, आणि पुरुष प्रजनन संस्थेमध्ये शुक्राणुपेशी असते. आणि या 2 पेशी अर्धसूत्री विभाजनाने विभाजित होतात, म्हणजे त्यांच्यातले जे 23 क्रोमोझोम्स असतात त्या 23 पेअर्स ऑफ क्रोमोझोम्स जे आहेत त्या 23 पेअर्स ऑफ क्रोमोझोमपैकी फक्त 23 क्रोमोझोम्स त्यांच्यात राहतात. इथे 23च्या पेअर्स असतात, म्हणजे एकूण 46 क्रोमोझोम असतात यांच्यामध्ये, आणि यांच्यात फक्त 23 क्रोमोझोम्स असतात, 46 नसतात, 23 पेअर नसतात, फक्त 23 क्रोमोझोम असतात. कशात? शुक्राणुपेशी आणि अंडपेशीमध्ये, स्त्रीमधल्या. ओके, तर यांच्यामध्ये अर्धसूत्री विभाजन होतं आणि त्याच्यामध्ये पुन्हा आंतरप्रावस्था असते. त्यानंतर अर्धसूत्री विभाजनाची ॲक्च्युअल प्रोसेस जी सुरू होते त्याच्यात मियोसिस 1 हा टप्पा असतो आणि मियोसिस 2 हा टप्पा असतो. मियोसिस 1 मध्ये पूर्वावस्था, मध्यावस्था, पश्चावस्था, अंत्यावस्था असते. मियोसिस 2 मध्ये सुद्धा पूर्वावस्था, मध्यावस्था, पश्चावस्था आणि अंत्यावस्था असते. फक्त मियोसिस 1 मधल्या ज्या अवस्था असतात त्यांना पूर्वावस्था 1, पूर्वावस्था 2, मध्यावस्था 1, पश्चावस्था 1 आणि अंत्यावस्था 1 म्हटलं जातं. आणि मियोसिस 2 मध्ये त्यांनाच फक्त 2 या स्पेशल व्हॅल्यूने डिनोट केलं जातं, म्हणजे पूर्वावस्था 2, मध्यावस्था 2, पश्चावस्था 2, अंत्यावस्था 2 या पद्धतीने. या मियोसिस 1 मधली जी पूर्वावस्था असते म्हणजे प्रोफेज 1 असते, त्या प्रोफेज 1ला फार महत्त्व आहे. आणि त्या प्रोफेज 1 मध्ये विशिष्ट पद्धतीने लिप्टोटीन, झायगोटीन, पॅचिटीन, डिप्लोटीन आणि डायकायनेसिस जे आपण पुढे पुस्तकात फिगर दिलेली आहे. तर पूर्वावस्थेच्या ज्या महत्त्वाच्या पायऱ्या आहेत त्याच्यात लिप्टोटीन असतं, झायगोटीन असतं, पॅचिटीन असतं, डिप्लोटीन असतं आणि डायकायनेसिस असतं. आता ही संपूर्ण प्रोसेस आपण इतक्या थोड्या वेळामध्ये एक्सप्रेस करू शकत नाही, किंवा आय कॅनॉट एक्सप्लेन यू इन दॅट वे इन विच वे आय वॉन्ट टू एक्सप्लेन यू. त्याच्यासाठी आपल्याला एक वेगळा वेळ लागणार आहे. याचं स्पेशल सेशन मी तुमच्यासाठी फ्री घेणार आहे. याशिवाय आपण रेकॉर्डेड व्हिडिओजमध्ये सुद्धा आपण त्या पद्धतीने संपूर्ण टॉपिक एक्सप्लेन केलेला आहे व्हिडिओच्या माध्यमातून. तिथं तुम्हाला लक्षात येईल. तर डिप्लोटीनमध्ये बघा हे दोघं एक जवळ येत आहेत, म्हणजे प्रत्येक गुणसूत्रांच्या 2 जोड्या असतात ना, म्हणजे एक गुणसूत्र पहिल्या गुणसूत्राची जोडी, ही दुसऱ्या गुणसूत्राची जोडी, ही तिसऱ्या गुणसूत्राची जोडी, या पद्धतीने एका जोडीच्या बाबतीतलं हे एक्सप्रेशन आहे. आता ही एक जी जोडी आहे ती बघा जवळ येते आहे, आणि ती जवळ आल्यानंतर आता ही एक जोडी जी आहे ती आहे मातेची. मातेकडून आलेलं गुणसूत्र हे पित्याकडून आलेलं गुणसूत्र, म्हणजे या जोडीमध्ये मातेकडून आलेलं गुणसूत्र आणि पित्याकडून आलेलं गुणसूत्र जे आहे ते एकत्र येत आहेत, आणि मात्या पित्यांचे हे जे गुणसूत्र आहेत दोघं
ते या पद्धतीने काही विशिष्ट एक्सचेंज करून घेत आहेत स्वतःमध्ये. नाहीतर काय होईल मग पुढच्या ज्या प्रोजेनीमध्ये फक्त मातेचंच गुणसूत्र किंवा पित्याचंच गुणसूत्र जाईल, पण जी पुढची प्रोजेनी असते ती मात्या पित्या दोघांसारखी दिसते. म्हणून त्या प्रोसेसमध्ये ॲक्च्युली ही जी स्टेप आहे तुम्हाला महत्त्वाची आहे. म्हणजे होणारं बाळ जे आहे ते माता पिता दोघांसारखं का दिसतं? कारण मात्याकडून आलेलं हे गुणसूत्र आणि पित्याकडून आलेलं हे गुणसूत्र आहे, त्यांच्यात मध्ये विशिष्ट पद्धतीने काही एक्सचेंज होतो आणि त्यांच्यापासून एकच क्रोमोझोम तयार होतो. त्यांच्यापासून जो क्रोमोझोम आहे आता इथे एक्सचेंज झालेला आहे आणि दुसऱ्या जोडीमध्ये इथे एक्सचेंज झालेला आहे. दोघांनी काहीतरी एकमेकांकडून एक्सचेंज करून घेतलेला आहे. तर आता पुढच्या प्रोजेनीमध्ये आयदर हा क्रोमोझोम गेला किंवा आयदर हा क्रोमोझोम गेला, तरी दोघांमध्ये माता आणि पित्याचे काही ना काही गुणसूत्र आहेतच. हे तुम्हाला आता कळलं नसले तरी सुद्धा मी जेव्हा सेल डिव्हिजन ॲक्च्युअल तुमच्यासाठी फ्री सेशन घेणार आहे तेव्हा तुम्हाला कळणारच आहे. तर दीज आर द इम्पॉर्टंट स्टेप्स फॉर प्रोफेज 1. ओके. आणि त्याच्यात लिप्टोटीन पहिली आहे, नंतर झायगोटीन आहे, एकत्र येतात. पॅचिटीनमध्ये एक्सचेंज होतं, रिकॉम्बिनेशन म्हणतात त्याला. नंतर डिप्लोटीनमध्ये ही पुढची प्रोसेस आहे आणि डायकायनेसिसमध्ये ॲक्च्युअल ते एकमेकांचे महत्त्वाचे जे जीन्स आहेत ते घेऊन किंवा रिकॉम्बिनेशन झाल्यानंतर ते एकमेकांपासून वेगळे होतात, त्याला डायकायनेसिस म्हणतात. आता लेट्स सी, याच्यामध्ये मिओसिसच्या टप्प्यांचे वेगवेगळे वर्गीकरण दिलेले आहेत. लिप्टोटीन, पॅचिटीन, झायगोटीन, डिप्लोटीन, डायकायनेसिस. नंतर याच्यानंतर लिप्टोटीन नंतर डायकायनेसिस दिलेलं आहे. पॅचिटीन, डिप्लोटीन, झायगोटीन दिलं आहे. तिसऱ्यामध्ये लिप्टोटीन, झायगोटीन, पॅचिटीन, डिप्लोटीन, डायकायनेसिस दिलेलं आहे बघा. आणि चौथ्यात डायकायनेसिस आधी आहे, दॅट कॅनॉट हॅपन. डायकायनेसिस इज द लास्ट प्रोसेस इन प्रोफेज 1. नंतर डिप्लोटीन, पॅचिटीन, झायगोटीन, म्हणजे डायकायनेसिस नंतर डिप्लोटीन, पॅचिटीन, झायगोटीन, लेप्टोटीन दिलेला आहे. म्हणजे ॲब्सोल्यूट उलट केलेला आहे त्यांनी क्रम. तर आपल्याला माहिती आहे की लिप्टोटीन आधी आहे, झायगोटीन आहे, नंतर पॅचिटीन आहे, डिप्लोटीन आणि नंतर डायकायनेसिस आहे. LZPDD बघा. तर LZPDD त्याच्यातला डायकायनेसिस इज द लास्ट स्टेप ऑफ प्रोफेज 1. म्हणून इथे ऑप्शन नंबर 3 जो आहे तो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. हे लक्षात ठेवायचं आहे. पुस्तक अत्यंत मनापासून वाचा. जरी तुम्हाला वाटत असलं की पुस्तक मोठं आहे तरी तुम्हाला हे मोठं पुस्तक वाचल्याशिवाय पर्याय नाही आहे. तुम्ही जेवढी पुस्तकं वाचाल तेवढा तुमचा कॉमन सेन्स वाढत जाणार आहे. शॉर्टकट्स वापरू नका, शॉर्ट नोट्स वापरू नका. माझी कृपया सगळ्यांना विनंती आहे, जर तुम्ही ह्या प्रकारच्या कॉम्पिटेटिव्ह एक्झामचा अभ्यास करत आहात तर प्लीज प्लीज शॉर्टकट्स वापरू नका. उलट जितक्या महत्त्वाच्या मोठमोठ्या पुस्तकांना तुम्हाला एका छोट्या टॉपिकसाठी वाचावं लागेल तितके रेफरन्स बुक्स आणि तितके मोठमोठे पुस्तक वाचा. माझं वाचू नका, पण इतर जे पुस्तकं बाजारात अवेलेबल आहेत, मोठमोठ्या रिसर्चर्सने लिहिलेले आहेत, ते वाचून तुम्ही ती कॉन्सेप्ट तिथेच क्लिअर करा, तुमच्या स्वतःच्या नोट्समध्ये ॲड करा आणि तरच तुम्ही या प्रकारच्या परीक्षा क्लिअर होणार आहेत. अदरवाईज तुम्ही वेळ वाया घालवणार आहात. ओके. शॉर्ट नोट्स केव्हा? जेव्हा तुमचा भरपूर अभ्यास झालेला आहे, प्रत्येक कॉन्सेप्ट क्लिअर झालेले आहे, तेव्हा सगळ्यात शेवटचा पॉईंट येतो शॉर्ट नोट्सचा किंवा शॉर्ट बॅचेसचा. आणि तेव्हा तुम्ही हवं तर त्यांना वापरा, पण कुठल्याही शॉर्टकटने या प्रकारच्या अभ्यासाला सुरुवात करू नका, अशी माझी नम्र विनंती आहे. त्यामुळे सगळे संदर्भ ग्रंथ तुम्ही वाचा. 2-3 महिन्यापूर्वी परीक्षेच्या अभ्यासाला सुरुवात करू नका. 1-1, 1.5 वर्षापासून सगळे जे सिन्सिअर विद्यार्थी असतात ते अभ्यासाला लागलेले असतात, त्याच पद्धतीने तयारी करा. ओके. विल गो अहेड नाव. पुढचा प्रश्न आहे, डॅश डॅश ही औषधे मध्यवर्ती मज्जासंस्था, पचन संस्था यांच्यावरील संवेदी चेतातंतूच्या टोकावर बद्ध राहतात. आता याच्याशी संबंधित 2 पॉईंट्स मी आपल्या पुस्तकात कव्हर केलेले आहेत. एक केमिस्ट्रीमध्ये येतो, म्हणजे जेव्हा आपण इथे या औषधांच्या बाबतीत हा पॉईंट बघतो तेव्हा तो केमिस्ट्रीमध्ये येतो, आणि जेव्हा संवेदी चेतांच्या बाबतीत हा पॉईंट आपण एक्सप्लेन करतो तेव्हा ते बायोलॉजीमध्ये येतं. बघा, आता आपण एक गोष्ट लक्षात घेऊयात. इथे आपण जेव्हा बायोलॉजीमध्ये हा पॉईंट बघतो तेव्हा आपण मानवी आरोग्य व रोगाशी संबंधित हा प्रश्न आहे असं म्हणू शकतो. 146 पान क्रमांकावर ड्रग्स किंवा दारूची व्यसनाधीनता, याच्यामध्ये तुम्हाला 2 प्रकारचे ड्रग्ज मी सांगितलेले आहे, सायको ॲक्टिव्ह सायकोट्रॉपिक ड्रग्ज आणि सायकेडिक म्हणजे हॅल्युसिनोजेनिक ड्रग्स जे आहेत ते. त्याच्यातले सायको ॲक्टिव्ह ड्रग्ज आहेत त्यांना मूड अल्टरिंग किंवा न्यूरोलॉजिकल ड्रग्स म्हणतात, कारण ते मेंदूवर परिणाम करतात, वागणुकीत बदल करतात, मेंदूच्या कार्यक्षमतेवर परिणाम करतात. मेंदूमध्ये कोणत्या पेशी असतात? संवेदी पेशी असतात, नर्व्ह सेल्स असतात, त्यांच्या टोकावर हे असतात आणि साधारणतः ऑफियम ड्रग्स म्हणून त्यांना ओळखलं जातं. ते घेतल्यानंतर तात्पुरती शांती लाभते, गुंगी येते. यांचे एक्झाम्पल्स मी दिलेत, बार्बॅच्युरेट, बेन्झोइड,
ॲझेपाईन किंवा ट्रायक्युलाइन्झर जे आहेत त्यांच्या बाबतीत मी तुम्हाला स्पेसिफिकली व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. तर यांच्यामुळे ही अँझायटी कमी का होते, टेम्पररी शांतता का लाभते, गुंगी का येते ह्या ॲडिक्टिव्ह ड्रग्जमुळे, म्हणजे ड्रग्ज जे घेतात प्रॉपर जे वेगवेगळ्या व्यक्ती आहेत, तुम्हाला आता तिथे एक्सप्लेन करायला नको हे काही, जे लोक ड्रग्ज घेतात त्या ड्रग्ज घेणाऱ्यांना त्याची ॲडिक्शन किंवा ती हॅबिट का होते, कारण त्यांना टेम्पररी सिडेशन मिळतं, टेम्पररी शांती लाभते, गुंगी येते. आणि या प्रकारचे जे ड्रग्ज असतात त्याच्यामध्ये पॉपी प्लांट्सच्या अपरिपक्व सीड पॉड्सचा उपयोग केलेला असतो. आणि या प्रकारच्या पॉपी प्लांट्समधून ऑफाईड किंवा ऑफियम नावाचे ड्रग्ज जे असतात ते त्याच्यात घातलेले असतात. याचं मॉर्फिन हे बेस्ट एक्झाम्पल येऊ शकतं. कोडीन हे मॉर्फिनपेक्षा कमी प्रभाव असतं, म्हणजे कोडीन मॉर्फिन हे सगळे एक्झाम्पल्स त्याचे आहेत. तर कोडीन मॉर्फिन हे सगळे ऑफाईड ड्रग्ज आहेत, हे सगळे ऑफाईड ड्रग्ज आहेत आणि ते स्टिम्युलंट म्हणून काम करतात. मेंदूत नॉर ॲड्रिनालिन हा द्रव स्रवण्यास कारणीभूत असतात आणि ती दोन प्रकारची असतात, सेंट्रल नर्वस सिस्टीमला स्टिम्युलेट करणारी आणि रेस्पिरेटरी सिस्टीमला स्टिम्युलेट करणारी. रेस्पिरेटरी सिस्टीमला साधारणतः कॅफिकॉफिन स्टिम्युलेट करतं, सेंट्रल नर्वस सिस्टीमला या प्रकारचे हे जे कोडीन मॉर्फिन वगैरे आहेत ते स्टिम्युलेट करतात. तर हे जे मादक पदार्थ आहेत त्याच्यामध्ये साधारणतः हे ओफाईड जे असतात ते ओफाईड्स हे सायकोॲक्टिव्ह सायकोट्रॉपिक ड्रग्ज म्हणून ओळखले जातात. तर सायकोॲक्टिव्ह म्हणजे ते मेंदूवर परिणाम करतात आणि साधारणतः या पद्धतीने पचनसंस्थेवर सुद्धा परिणाम करतात. तर मेंदूमध्ये किंवा पचनसंस्थेमध्ये ज्या सेल्स असतात त्या संवेदी चेतांच्या टोकांवर हे जातात, म्हणून जी ॲक्च्युअल इन्फॉर्मेशन कॅरी व्हायची असते तिथं या ठिकाणी या रिसेप्टर्समध्ये तिथे बाइंड ते झाल्यावर ती ॲक्च्युअल जी सेन्स असतो किंवा आपण म्हणतो स्टिम्युलंट असतो तो इट डझंट गो टू दॅट ब्रेन आणि मग रॉंग पद्धतीने त्या ब्रेनला अंडरस्टँड करून दिले जाते काही विशिष्ट थिंग आणि त्यामुळे मग तिथे तात्पुरती शांती लाभणे, गुंगी येणे किंवा वागणुकीत बदल होणे या प्रकारचे किंवा सिडेशन येणे या पद्धतीने त्या विशिष्ट व्यक्तीमध्ये चेंजेस होतात. तर हा ओफाईड जो आहे ते ओफाईड नावाचे पॉपी प्लांटपासून तयार केले, त्याच्या लॅटेक्सपासून तयार केले जाणारे हे जे ड्रग्ज आहेत पॉपी प्लांट्समधून, पॅपेवर सोमिनिफेरम या प्रकारच्या प्लांटपासून, तर ते ॲक्च्युली कोडीन मॉर्फिन यासारखे असतात. पण ऑल दोज आर ऑफाईड ड्रग्स. प्रश्नामध्ये तुम्हाला विचारलेलं आहे, मॉर्फिन सुद्धा दिलं आहे, पण मोस्ट ॲप्रोप्रिएट प्रश्नाचं उत्तर तुम्ही द्यायला पाहिजे. मोस्ट ॲप्रोप्रिएट ऑप्शन यू शुड हॅव टू चूज, है ना, म्हणजे यू विल हॅव टू चूज राईट ऑप्शन, राईट आणि मोस्ट ॲप्रोप्रिएट. तर इथे मॉर्फिन पण आहे, ओफाईड पण आहे, इथं तुमचं कन्फ्युजन होऊ शकतो. पण तुम्हाला लक्षात येईल की ओफाईड्समध्येच मॉर्फिन येतो म्हणून हा जास्त ॲप्रोप्रिएट असेल, बरोबर. तर या प्रकारचा सेन्स तुम्हाला त्यावेळी किंवा या प्रकारचं ओव्हरऑल अंडरस्टँडिंग करून ती तशा काहीतरी डिसिजन मेकिंग तुमचं त्यावेळी असलं पाहिजे प्रश्न सोडवताना. नंतर दैनंदिन जीवनातील विज्ञानामध्ये आपण ॲनालिसिक प्रकारची औषधं जी बघतो, ती ॲनालिसिक औषधं जी असतात ती मज्जासंस्थेवर मेंदूवर काम करणारी म्हणजे न्यूरोलॉजिकल ॲक्टिव्ह ड्रग्ज असतात. ट्रँक्युलायझर्सपेक्षा यांचं वेगळं पण काय असतं ती की त्यांच्यात सजगता कमी होत नाही किंवा मानसिक गोंधळ, पॅरालिसिस किंवा इतर प्रकारचे मेंदूशी संबंधित कोणतेही परिणाम होत नाही. त्यांच्यामध्ये फक्त टेम्पररी जे न्यूरोलॉजिकल चेंजेस असतात ते होतात त्यांच्यामध्ये. ओके. आणि मग खाली आपण दिलं आहे की मॉर्फिनच्या बाबतीत पुन्हा मॉर्फिनची नैसर्गिक निर्मिती करता अफूच्या खसखशीपासून म्हणजे ऑफियम, पुन्हा ऑफाईड ड्रग आलाय पण ऑफियम पॉपी म्हणून असलेल्या औषधांना ओफाईड्स म्हणतात, ओफाईड्स किंवा ओफाईड्स म्हणतात त्यांना. आणि मॉर्फिन व्यतिरिक्त कोडीन, हिरोईन, मेथडोन यांचा देखील वापर केला जातो. हे सगळे ओपाइड्स आहेत किंवा ओफाईड्स आहेत. ओके. खोकल्याच्या औषधामध्ये मुख्यतः कोडेनचा वापर केला जातो, म्हणून काही जे ड्रग ॲडिक्टिव्ह असतात त्यांना जर टेम्पररी ड्रग मिळाला नाही तर हे खोकल्याची औषधं सुद्धा पिऊन जातात बऱ्याच वेळा. तर हे जे ओफाईड्स असतात, ओफाईड्स किंवा ओफाईड ड्रग्ज जे असतात, मी तुम्हाला इथे सांगितलं हे ओफाईड्स, ते ॲक्च्युली या पद्धतीने मज्जासंस्था, पचनसंस्था यांच्या संवेदी चेता ज्या असतात त्यांच्या तंतूवर जाऊन बसतात आणि मग त्या व्यक्तीला या पद्धतीने काही विशिष्ट सेन्सेस त्यांच्यात तयार होतात. म्हणून राईट आन्सर फॉर दिस क्वेश्चन इज ऑप्शन नंबर 2. पुढचा प्रश्न आहे, शैवाळ वर्गीकरणामध्ये किटोफोरेल्स हा गट खालीलपैकी कोणत्या वर्गामध्ये येतो? तर आपण जे वनस्पती वर्गीकरणामध्ये शैवालाचे 3 गटात वर्गीकरण केलेलं आहे ऑन द बेसिस ऑफ पिगमेंट्स प्रेझेंट इन देम. क्लोरोफायसी आहे, फिओफायसी आहे आणि रोडोफायसी आहे. तर क्लोरोफायसीचे सगळं एक्सप्लेनेशन आपण त्यांच्यात रचना, रंगद्रव्य, अन्न संचयन, पुनरुत्पादनाशी संबंधित केलेलं आहे. फिओफायसीचं, रोडोफायसीचं, हंतोफायसीचं केलेलं आहे. मात्र क्लोरोफायसी याच्यामध्येच म्हणजेच हे जे हिरवे शैवाल आहेत त्यांच्यामध्ये बाह्य वैशिष्ट्यांच्या आधारावर 2 गट पाडले जातात. आणि काही शैवाल हे अतिशय साधे असतात त्यांच्यापैकी, म्हणजे एकपेशी असतात. या क्लोरोफायसीमध्ये काही शैवाल हे एकपेशी असतात
आणि काही शैवाल हे बहुपेशी असतात, कॉम्प्लेक्स नेचर असतं त्यांचं, म्हणजे कॉम्प्लेक्सिटी त्यांच्यात जास्त आढळून येते, ते बहुपेशी असतात, जटिल असतात ते. तर साध्या एकपेशीय शैवालांमध्ये सर्व ज्ञात शैवालांचा समावेश होतो, म्हणजे जे आपण अदर दॅन इतर शैवाल जे आहेत त्यांचा आपण क्लोरोफायसीमध्ये अभ्यास करतो, त्याच्यात आपण क्लॅबिडोमोनास, क्लोरेल्ला, कोकोमिक्सिया, मायक्रोसुमोनास, ऑस्ट्रिओकोकस जे अभ्यासतो, म्हणजे पुस्तकात सुद्धा त्यात तुम्हाला ही सगळी नावं दिसतील. पण याशिवायचा जो दुसरा गट यांचा आहे, जो जटिल आणि बहुपेशी आहे, तो फार ज्ञात नाहीये. आणि त्याचा साधारणतः याच्यामुळेच म्हणजे ते अत्यंत कॉम्प्लेक्सिटी त्याच्यात वाढत जात असल्यामुळे आपल्याला तो जास्त ज्ञात नाही येतो तुलनेने. आणि हा कमी ज्ञात जो क्लोरोफाईट म्हणजे क्लोरोफायटाचा जो महत्त्वाचा गट आहे त्याला चिटोफोरेल्स म्हणून ओळखलं जातं. चिटोफोरेल्स हा आहे आणि हा चिटोफोरेल ग्रुप आहे. अदरवाईज शैवाळ फक्त पाण्यात राहतात, पण चिटोफोरेलचा हा ग्रुप काही काळ जमिनीवर म्हणजे ओल्या जमिनीवर राहू शकतो आणि गोड्या पाण्यात राहू शकतो. आणि ते फिलामेंटस असतात, यांच्या बाह्य वैशिष्ट्यांमध्ये प्रचंड विविधता आणि जटिलता आढळून येते आणि ते क्लोरोफायसीमध्ये इन्क्लूड होतात. ओके, म्हणून या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे क्लोरोफायटा. तर किटोफोरेल हा गट जो आहे तो साधारणतः शैवाळाच्या वर्गीकरणामध्ये कोणत्या वर्गात येतो, तर क्लोरोफायटामध्ये येतो. आता पुढचा प्रश्न आहे ॲस्पिरिनचं रासायनिक नाव काय आहे. तर ॲस्पिरिनचं रासायनिक साधारणतः अमादक नॉन नेक्रोटिक ड्रग्जमध्ये ॲस्पिरिनचा समावेश होतो, पण ॲस्पिरिनचं जे केमिकल नेम आहे ते आपल्या पुस्तकात नाही आहे. ॲसिटिल सॅलिसिलिक ॲसिड हे नाव त्याचं आहे आणि दुसरं आहे 2-ॲसिटिलॉक्झी बेन्झोइक ॲसिड. ओके, आपण कार्बनच्या चॅप्टरमध्ये याच्याशी संबंधित नॉन बेन्झोइक आणि बेन्झोइक ॲसिडचे एक्झाम्पल्स बघितलेले आहेत. तिथं सुद्धा मी ॲस्पिरिनचं केमिकल नेम हे आहे असं सांगितलेलं नाही आहे, पण जस्ट फॉर द सेक ऑफ युअर इन्फॉर्मेशन की तो कोणत्या ग्रुपमध्ये येईल त्यासाठी मी तुम्हाला एक्सप्लेन केलेलं आहे. तर ॲसिटिल सॅलिसिलिक ॲसिड, ॲसिटिल सॅलिसिलिक ॲसिड हे ॲस्पिरिनचं रासायनिक नाव आहे, म्हणून या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. ओके, क्वेश्चन ऑप्शन नंबर 1 इज राईट आन्सर फॉर दिस क्वेश्चन, दिस वी कॅन से. ओके, पुढचा प्रश्न आहे कठीण आणि मृदू, आम्ल आणि अल्कली या संज्ञा कोणी दिल्या. तर आपण जेव्हा आम्ल, आम्लारी आणि क्षार या केमिस्ट्रीच्या चॅप्टरमध्ये 372 पान क्रमांकावर ब्रॉन्स्टेड लॉरी आम्ल आम्लारीचा एक महत्त्वाचा पॉईंट आहे आणि त्यानंतर लेविस आम्ल व आम्लारीचा एक महत्त्वाचा पॉईंट आहे. तर या 2 थिअरीज आपण अभ्यासलेल्या आहेत. त्याशिवायही अनेक थिअरी याच्याशी संबंधित प्रचलित आहेत ज्या आपल्या पुस्तकात नाही आहेत. एक आहे हार्ड सॉफ्ट ॲसिड बेस, HSAB नावाची थिअरी आहे जी पियर्सन यांनी मांडली होती आणि त्यांनी लेविस ॲसिड आणि बेस, या लेविसचे ॲसिड आणि बेस जे आहेत याच्यानंतर ती थिअरी येते. ॲक्च्युली अत्यंत डीप आहे आणि ही जी थिअरी आहे लेविस ॲसिड आणि बेसची, त्यांच्यातले जे ॲसिड आणि बेस आहेत त्यांना या पियर्सन यांनी हार्ड ॲसिड, सॉफ्ट ॲसिड, हार्ड बेस आणि सॉफ्ट बेस याच्यामध्ये पुन्हा क्लासिफाय केलेलं होतं. तर हार्ड ॲसिड जे असतात ते हार्ड मेटल आयन्स असतात जे मोर स्टेबल कॉम्प्लेक्सेस तयार करतात विथ हार्ड बेसेस, हार्ड लिगांड्स म्हणतात त्यांना. आणि सॉफ्ट ॲसिड जे असतात, सॉफ्ट मेटल आयन्स, ते प्रेफरन्स दाखवतात सॉफ्ट बेसेससाठी, म्हणजे सॉफ्ट बेसेस बरोबर स्टेबल कॉम्प्लेक्सेस ते तयार करू शकतात असं पियर्सन यांनी सांगितलं होतं त्यांच्या HSAB थेअरीमध्ये. त्यानंतर फ्रँकलिन यांची थेअरी येते पुन्हा. ही थेअरी सॉल्वंट कन्सेप्टवर आधारित आहे आणि त्याच्यामध्ये ॲसिड वॉज डिफाईन ॲज सबस्टन्स दॅट रिॲक्ट्स विथ द सॉल्वंट टू प्रोड्यूस द कॅटायन ऑफ द सॉल्वंट. म्हणजे जो सबस्टन्स एखाद्या सॉल्वंट बरोबर रिॲक्ट होतो तेव्हा तो कॅटायन तयार करतो त्या सॉल्वंटचे, असं त्यांचं म्हणणं होतं. द बेस इज अ सबस्टन्स दॅट रिॲक्ट विथ द सॉल्वंट टू इल्ड द ॲनायन ऑफ द सॉल्वंट. म्हणजे बेस्ट हा जो बेस असतो तो असतो सबस्टन्सचा आणि तो जेव्हा रिॲक्ट करतो सॉल्वंट बरोबर तेव्हा जो इल्ड म्हणजे त्याच्यापासून जो तयार करतो जो ॲनायन तयार होतो तो ॲक्च्युली या पद्धतीने त्यांनी इथे दाखवला होता या बेसिक थेअरीजमधून. ओके, आणि हे फ्रँकलिन यांनी सांगितलं होतं. आपल्याला पुस्तकात आपल्याला प्रश्नामध्ये विचारलंय कठीण आणि मृदू आम्ल आम्लारी यांची संज्ञा कोणी, टर्म्स हार्ड अँड सॉफ्ट ॲसिड आणि बेस, ही टर्म कोणी मांडली होती. तर आपल्याला माहिती आहे की ॲक्च्युली ब्रॉन्स्टेड लॉरी यांनी वेगळी थेअरी मांडली होती. त्यांनी हार्ड किंवा सॉफ्ट हा शब्द वापरला नव्हता. लेविस आम्ल आम्लारीमध्ये पण हार्ड सॉफ्ट हा शब्द वापरलेला दिसत नाही आपल्याला. आपण इलिमिनेशन मेथडने जाऊ शकतो हा प्रश्न सॉल्व्ह करण्यासाठी, पण वी शुड नो द ॲक्च्युअल इन्फॉर्मेशन ना, म्हणून मग तुम्हाला फ्रँकलिनची पण आणि पियर्सन यांनी एक्सप्लेन केलेली पण थेअरी तुम्हाला सांगितलेली आहे. आपल्या पुस्तकातली नाही आहे पण या निमित्ताने तुम्हाला ती लक्षात आलेली आहे. फ्रँकलिन यांनी पण एक थेअरी मांडली होती पण त्यांच्या थेअरीमध्ये हार्ड आणि सॉफ्ट ॲसिड बेसेसचा कुठेही उल्लेख नाही आहे. हार्ड आणि सॉफ्ट ॲसिड बेसेसचा उल्लेख हा
HSAB थेरीमध्ये आहे, जो राल्फ जी पियर्सन यांनी मांडला होता. आणि पियर्सन हे जे आहेत ते सायंटिस्ट लेविस ॲसिड आणि बेस यांच्यानंतर आले होते आणि त्यांनी लेविस ॲसिड आणि बेस यांना 4 प्रकारच्या ॲसिड आणि बेसेसमध्ये क्लासिफाय केलं होतं. हार्ड ॲसिड, सॉफ्ट ॲसिड, हार्ड बेस आणि सॉफ्ट बेसेसमधून. ओके, त्याच्यात त्यांनी सांगितलं होतं की हार्ड ॲसिड हे मोर स्टेबल कॉम्प्लेक्सेस तयार करतात हार्ड बेसेस बरोबर, आणि सॉफ्ट ॲसिड हे मोर स्टेबल कॉम्प्लेक्सेस तयार करतात सॉफ्ट बेसेस बरोबर. ओके, म्हणून या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. अति पाण्यामुळे वनस्पती मृत होतात कारण, आता हा अत्यंत कॉमन सेन्स आहे बघा. स्मॉल पोर्स असतात मुळांच्या खाली आणि लार्ज पोर्स असतात. काही लार्ज पोर्समध्ये एअर स्पेसेस असतात, लार्ज पोर्समध्ये एअर असते आणि स्मॉल पोर्समध्ये वॉटर स्पेस असते. अँड दॅट इज द राईट कंडिशन, ॲब्सोल्युटली राईट कंडिशन फॉर दॅट प्लांट. म्हणजे जेव्हा ते प्लांट प्रॉपर ग्रो व्हायचं असेल तेव्हा ही ॲक्च्युअल कंडिशन तिथे रिक्वायर्ड असते की काही स्मॉल पोर्समध्ये वॉटर असणं गरजेचं असतं आणि लार्ज पोर्समध्ये एअर असणं गरजेचं असतं. बिकॉज एअरमध्ये जो ऑक्सिजन असतो तो त्यांना अल्टिमेटली श्वसनासाठी लागत असतो. प्रकाश संश्लेषण ही प्रक्रिया श्वसनाबरोबर कन्फ्यूज करायची नाही. प्रकाश संश्लेषण त्यांना कार्बन डायऑक्साईड लागतो, पण श्वसनामध्ये नेहमीप्रमाणे जसं श्वसन अदरवाईज सजीवांमध्ये होतं तसंच श्वसन त्यांच्यामध्ये घडून येतं आणि त्यांना ऑक्सिजन रिक्वायर्ड असतो. आणि हे सगळे सॉइल पार्टिकल्स आहेत. तर याच्यामध्ये काय होतं, जर ऑक्सिजन मुळांच्या आजूबाजूच्या जमिनीत लहान हवेच्या कप्प्यात साठवलेला असतो, तर या ठिकाणी जर पाणी जास्त झालं तर हे सगळं पाणी या एअर स्पेसेसमधून मध्ये जाऊन बसतं. आणि या एअर स्पेसेसमध्ये ते गेल्यामुळे तिथली एअर स्पेस बंद होते. म्हणजे एअरच्या ऐवजी तिथं पाणी ॲक्युमुलेट होतं आणि त्यामुळे ॲब्सोल्यूट जी रिक्वायर्ड एअर असते तिथे त्यांना मिळत नाही. आणि म्हणून ऑक्सिजन त्यांना प्रॉपर प्रमाणात मिळत नसल्यामुळे हवेच्या कप्प्यांचे हे ऑक्सिजन जे असतात ते ब्लॉक होतात. म्हणजे ऑक्सिजन पोर्स म्हणा किंवा एअर स्पेसेस ब्लॉक झाल्यामुळे प्रॉपर ऑक्सिजन वनस्पतींना मिळत नाही आणि त्या व्यवस्थित श्वास घेऊ शकत नसल्यामुळे त्या वनस्पतींना जास्त पाणी दिलं तर ते पाण्यापासून वंचित राहतात. जास्त पाण्यामुळे हे लहान हवेचे कप्पे ऑक्सिजन गमावतात, म्हणून वनस्पतींना जास्त पाणी दिल्यास ते पाण्यापासून वंचित राहतात. साधारणतः हाऊसहोल्ड म्हणजे घरामध्ये जे आपण प्लांट्स लावतो त्याच्यामध्ये ही परिस्थिती आपल्याला जास्त दिसते. नेहमी आपण पाणी टाकतो त्यांना, वी वॉटर द प्लांट, आणि मग ते प्लांट थोड्या दिवसांनी आपल्याला सुकलेलं दिसतं. का? कारण त्यांच्या ज्या एअर स्पेसेस आहेत त्याच आपण ॲक्च्युअली तिथे फिल करत असतो वॉटरने. रिक्वायर्ड पाणी आहे तेवढंच ते घेत असतात. आणि म्हणून अति पाण्यामुळे वनस्पती मृत का होतात? कारण त्यांची मुळे ऑक्सिजनपासून वंचित राहतात. याचं रिझन मी तुम्हाला सांगितलं, कारण त्यांच्या एअर स्पेसेस ब्लॉक होतात, तिथे वॉटर येऊन जातं आणि म्हणून त्यांना प्रॉपर ऑक्सिजन मिळू शकत नाही. मिळत नसल्यामुळे इथे त्यांना अति पाण्यामुळे ऑक्सिजन अपटेक करायला प्रॉब्लेम येतो आणि म्हणून ते पाण्यापासून ऑक्सिजनपासून वंचित राहतं. म्हणून या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. पुढचा प्रश्न आहे, नायट्रोजन स्थिर करण्यासाठी खालीलपैकी कोणत्या शैवाल जास्तीत जास्त उपयोगी आहे? आपल्याला नायट्रोजन स्थिरीकरणाच्या संबंधित आपल्या पुस्तकात अनेक ठिकाणी रेफरन्सेस येऊन गेलेले दिसणार आहेत. तर नत्र स्थिरीकरणामध्ये मुक्त राहून असंजीवनी पद्धतीने नत्र स्थिर करणारे सायनोबॅक्टेरिया आपले पाठच आहेत. आणि जे बॅक्टेरिया आहेत त्यांच्यामध्ये साधारणतः रायझोबियम हे जीवाणू आपले पाठच आहेत. तर सायनोबॅक्टेरिया जे आहेत, सायनोबॅक्टेरिया म्हणजे हिरवे निळे शैवाल, निळे हिरवे शैवाल, ब्ल्यू ग्रीन अर्गी, ग्रीन ब्ल्यू अल्गी असंही म्हणतो त्यांना. पण हिरवे निळे शैवाल जे आहेत ते सायनोबॅक्टेरिया आहेत. आणि सायनोबॅक्टेरिया सृष्टी मोनेरामध्ये आपण बघितलं इथे सायनोबॅक्टेरिया जे आहेत, सायनोफायटा म्हणजे जीवाणू आहेत ते ॲक्च्युली. आपण त्यांना काय म्हणतो? जीवाणू. म्हणजे कुठल्या प्रकारचे आहेत ते सायनोबॅक्टेरिया? विशिष्ट पद्धतीने या पद्धतीने ब्ल्यू ग्रीन अल्गीचं कॉम्बिनेशन आहे आणि त्याच्यामध्ये जिलेटिन किंवा म्युसिलेजिनियस शीट असल्यामुळे त्यांना आपण सायनोफाइट्स किंवा मिक्झोफाइट्स म्हणतो. तर हे सायनोबॅक्टेरिया जे असतात ते ब्ल्यू ग्रीन अल्गी आहेत ॲक्च्युली. तर सायनोबॅक्टेरियांनाच आपण ब्ल्यू ग्रीन अल्गी म्हणतो. यांच्यात क्लोरोफिल असतं त्यामुळे ते स्वयंपोषी असतात, म्हणून ते जीवाणूंपेक्षा ॲब्सोल्युटली वेगळे असतात. ते एकपेशीय तंतुमय असतात. समुद्र आणि गोड्या समुद्राच्या आणि गोड्याच्या पाण्यात पण राहू शकतात. त्यांच्या भोवती जिलेटिन शीट असतं आणि म्युसिलेजिनस शीट पण असतं, त्याच्यामुळे त्यांना आपण सायनोफायटा किंवा मिक्झोफायटा असं म्हणतो. मिक्झोफायटा का म्हणतो त्यांना आपण? कारण त्यांच्यामध्ये म्युसिलेजिनस शीट असतं. म्हणजे त्यांना जर आपण मायक्रोस्कोपच्या अंडर बघितलं तर त्यांच्यामध्ये साधारणतः आपल्याला हे म्युसिलेज प्रेझेंट असलेलं दिसतं विशिष्ट याच्यानंतर. आणि त्यांच्यात हेट्रोसिस्ट पण असतात. हेट्रोसिस्ट असतात आणि त्यानंतर म्युसिलेजिनियस शीट असतात. जिलेटिन शीट पण त्यांच्यामध्ये असतं. पण म्युसिलेजिनियस शीट हे त्यांचं वैशिष्ट्य असल्यामुळे त्यांना आपण सायनोफाइट्स किंवा मिक्झोफाइट्स असं म्हणत असतो. तर क्लास मिक्झोफाइट्स म्हणजेच सायनोफायसी आहे, म्हणजेच ब्ल्यू ग्रीन अल्गी आहे. दॅट यू शुड नो. ओके. आणि मग या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला सॉल्व्ह करता येणार आहे. तर मिक्झोफाइट्स आहेत हे तुम्ही आता इथे लक्षात ठेवायचं आहे. तर म्हणून या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 मिक्झोफायसी.
पुढचा प्रश्न आहे, अँटीमनी संयुगे डॅश डॅशच्या उपचारासाठी वापरण्याची शिफारस केलेली आहे. तर कृमीजन्य रोग जे आहेत, हेल्मिंथिक डिसीजेस, त्याच्यामध्ये आपण ॲस्कॅरिस, फिलेरियासिस, एन्टेरोबियासिस वगैरे वगैरे हे सगळे डिसीजेस बघितले आहेत. त्याच्यामध्ये एक नवीन हा स्किस्टोसोमियासिस नावाचा जो कृमीजन्य आजार आहे, हेल्मिंथिक डिसीज आहे, तो इन्क्लूड होतो, जो आपण पुस्तकात एक्सप्लेन केलेला नाही आहे. ह्याचा पॉझिटिव्ह एजंट हा स्किस्टोसोमियासिसचा वेगवेगळ्या प्रकारचा असू शकतो. जॅपनिकम नावाचा असू शकतो, मेकॉन्गी नावाचा असू शकतो, हिमॅटोबियम नावाचा असू शकतो, मान्सोनी नावाचा असू शकतो किंवा इंटरकॅलेटम नावाचा असू शकतो. तर ही जीनस आहे स्किस्टोस्टोमा नावाची आणि ह्या सगळ्या स्पेसीज आहेत त्याच्या वेगवेगळ्या. तर यापैकी कुठलीही स्पेसीज या प्रकारचे कृमीजन्य आजार पसरवू शकते व्यक्तीमध्ये. आणि या कृमीजन्य आजारामध्ये जे एग्ज तयार होतात ते एग्ज ॲक्च्युली व्यक्तीच्या या व्हेन्समध्ये म्हणा किंवा इंटेस्टाईन किंवा ब्लॅडरमध्ये अटकतात आणि या एग्सच्या अगेन्स्ट आपल्या शरीरात काही ॲलर्जीज तयार होतात. याला स्किस्टोस्टोमियासिस असं म्हटलं जातं. तर हा जो आजार आहे त्याच्यामध्ये साधारणतः स्नेल जे आहेत, गार्डन स्नेल्स, त्या गार्डन स्नेल्स कडून किंवा आपण म्हणू शकतो डायरेक्ट त्याचं ॲक्च्युली हे काय आहे तर या ज्या इम्युचिव्ह वर्म्स ज्या असतात त्या साधारणतः पाण्यामध्ये राहतात आणि पाण्यामध्ये एखाद्या व्यक्तीचा जास्त वेळ कॉन्टॅक्ट आला म्हणजे पाण्याशी संबंध आला किंवा तो पाण्यात असला तर त्या पाण्या थ्रू या ज्या वर्म्सच्या लार्वा असतात किंवा इमॅच्युअर वर्म्स म्हणू आता आपण त्यांना, त्या व्यक्तीच्या शरीरामध्ये स्किन थ्रू प्रवेश करतात. म्हणजे त्याची जी स्किन असते त्या स्किन थ्रू या स्नेलमध्ये असलेल्या म्हणा किंवा स्पेसिफिकली त्या वेगळ्या पद्धतीने मोकळ्या जरी असतील, फ्री लिव्हिंग असतील, त्या सरकारिया नावाच्या लार्व्हा या स्किनमध्ये पेनिट्रेट होतात. ओके. आणि त्या पाण्यातल्या या लार्व्हा या स्किनमध्ये वन्स इट एंटर्स, या स्किन थ्रू ते एंटर करतात त्या बॉडीमध्ये, तेव्हा मग ते ब्लड स्ट्रीममध्ये जातात. त्या स्किन थ्रू त्या व्यक्तीच्या ब्लड स्ट्रीममध्ये जातात म्हणजे रक्तवाहिन्यांमधून रक्तात जातात आणि मग त्या रक्तामधून व्हेन्समधून इंटेस्टाईन आणि ब्लॅडरमध्ये सर्वसाधारण त्या असलेल्या दिसतात. तर इंटेस्टाईन पार्ट तुम्हाला माहिती आहे डायजेस्टिव्ह सिस्टीमचा, ब्लॅडर हा एक्सक्रिटरी सिस्टीमचा पार्ट आहे. त्या ब्लॅडरमध्ये किंवा इंटेस्टाईनमध्ये त्या जाऊन बसतात आणि मग नंतर त्यांची सेक्स्युअल मॅच्युरिटी होती वर्म्सची आणि त्या मग ॲब्डोमिनल कॅव्हिटीमध्ये या पद्धतीने मॅच्युअर होतात आणि त्या फिमेल ज्या असतात त्यांच्यातल्या त्या एग्स तयार करतात आणि यांच्यातले एग्स जे असतात मग त्या इंटेस्टायनल ट्रॅकमध्ये किंवा एक्सक्रिटरी सिस्टीमच्या ब्लॅडरमध्ये हे एग्स तिथे जातात आणि या एग्सच्या अगेन्स्ट त्या व्यक्तीमध्ये ॲलर्जीज वेगवेगळ्या तयार होतात आणि मग हे एग्स तिथे काही काळ राहतात इंटेस्टिनल ट्रॅकमध्ये आणि ब्लॅडरमध्ये. आणि जेव्हा त्या व्यक्तीला युरिन पास होतं किंवा मिक्च्युरेशन तो करतो, त्या युरिन थ्रू ह्या सर्व लार्वा पाण्यामध्ये जातात किंवा फिसेस थ्रू म्हणजे इंटेस्टायनल ट्रॅकमध्ये ते असतात म्हणून त्या फिसेस थ्रू सुद्धा या सर्व लार्वा पुन्हा पाण्यामध्ये जातात आणि या पाण्यामध्ये एकदा त्या आल्या की पुन्हा या पाण्याचा एखाद्या व्यक्तीशी कॉन्टॅक्ट आला की त्या व्यक्तीच्या स्किन थ्रू पुन्हा त्या व्यक्तीमध्ये ते जातात. आणि या पाण्याचा कॉन्टॅक्ट जर समजा या स्नेल्सशी आला तर या स्नेल्समध्ये सुद्धा मिरॅसिडियम नावाच्या लार्वा ज्या असतात त्या पुन्हा जातात आणि मग ह्या स्नेलमध्ये जाऊन पुन्हा स्नेल थ्रू किंवा मग डिरेक्टली या ह्युमनच्या स्किनमध्ये पेनिट्रेट होऊन या पद्धतीने त्या तयार होत असतात. हे कॉझिटिव्ह एजंट्स जे आहेत स्किस्टोस्टोमॅसिसचे ते तयार होतात. तर ही साधारणतः लाईफ सायकल आहे त्यांची. आणि मग त्या व्यक्तीला स्किस्टोस्टोमॅसिस झालेला आहे असं डायग्नोज होतं आणि मग त्याच्यासाठी वेगवेगळे ड्रग्ज अवेलेबल केले जातात. त्याच्यातला पहिला ड्रग आहे अँटीमनी कंपाऊंड. अँटीमनी हा जो एलिमेंट आहे त्याच्याशी संबंधित विशिष्ट ड्रग्स तयार केले जातात, कंपाऊंड्स तयार केले जातात. त्यानंतर अँटीमलेरियल ड्रग्ससुद्धा दिले जातात याच्यामध्ये. नंतर ओक्झॅमनिक्विन दिलं जातं, प्रॅन्झिक्वेंटल दिलं जातं. कॅल्शियम चॅनल ब्लॉकर्स जे असतात ते साधारणतः देऊन पाहिले जातात याच्यामध्ये, त्याचाही परिणाम काही प्रमाणात होतो. तर अँटीमनी कंपाऊंड्सची जी ट्रीटमेंट आहे ती साधारणतः या प्रकारच्या कृमीजन्य आजारामध्ये केली जाते ज्याला स्किस्टोसोमियासिस म्हटलं जातं. आणि म्हणून या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे स्किस्टोस्टोमियासिस, ज्याच्यामध्ये अँटीमनी संयुग या प्रकारच्या कृमीजन्य आजाराच्या उपचारासाठी वापरण्याची शिफारस केली जाते. आणि म्हणून या प्रकारची अँटीमनी संयुग वापरली जातात आणि ड्रग्स तयार केली जातात आणि ती या डिसीजमध्ये दिली जातात ड्रग्ज म्हणून. तर म्हणून स्किस्टोसोमियासिस हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. म्हणून ऑप्शन नंबर 3 विल बी द राईट आन्सर फॉर दिस क्वेश्चन असं आपण म्हणू शकतो. थँक्यू सो मच. येणाऱ्या सर्व परीक्षांसाठी तुम्हाला ऑल द बेस्ट. थँक्स अ लॉट.